नशेपासून भक्तीकडे कौस्तुभ मोरे यांचा समाजाला अनोखा संदेश. देह नशेत नको, मन भक्तीत रंगू दे. आपण पाहत आहात परिवर्तन 24 न्यूज. देह नशेत नको, मन भक्तीत रंगू दे. होय, हा केवळ एक विचार नाही तर समाज परिवर्तनाचं सूत्र आहे. शहाद्यात सामाजिक कार्यकर्ते कौस्तुभ छत्रपाल मोरे यांनी दिलाय एक अनोखा, प्रेरणादायी आणि समाजाला दिशा देणारा संदेश. नशामुक्त जीवन, भक्तिमय नववर्ष. आजच्या आधुनिक वेगवान जीवनात अनेक तरुण व्यसनांच्या विळख्यात अडकताना दिसतात. दारू, तंबाखू, गुटखा आणि इतर नशा समाजात घर करत आहेत. अशा काळात कौस्तुभ मोरे यांनी भक्तिमार्गातून समाजाला नवी दिशा देण्याचा ध्यास घेतलाय. स्वतःच्या आयुष्यातील अनुभवातून त्यांनी नशेचं दुष्परिणाम पाहिलं आणि मग त्यांनी ठरवलं, नशेपासून मुक्त जीवनासाठी भक्ती, नामस्मरण आणि सत्संग हाच उपाय. यातूनच जन्माला आला विचार, देह नशेत नको, मन भक्तीत रंगू दे. या संकल्पनेतूनच येत्या 31 डिसेंबर 2025 बुधवारी पुत्रदा भागवत एकादशीचे औचित्य साधून श्री म्हाळसामाता मंदिर, डोंगरगाव रोड, शहादा येथे भक्तिमय भजन व कीर्तनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. सायंकाळी 7:30 ते 10 वाजेपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात विविध भजन मंडळे भक्तिरसाचा वर्षाव करतील आणि नशामुक्त जीवनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवतील. हा कार्यक्रम केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक संदेश देणारा आहे. नशेला फाटा, संस्कारांना वाट. तरुणाईने भक्तिमार्ग स्वीकारला की नशा आपोआप संपते, याच भावनेने हा उपक्रम राबविला जात आहे. मंदिराचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक गणेश सोनावणे यांच्या सहकार्याने हा उपक्रम भारतीय संस्कृती, परंपरा आणि समाज प्रबोधनाचा सुंदर संगम ठरत आहे. कौस्तुभ मोरे यांनी सर्व धर्मप्रेमी नागरिक, युवक युवती आणि कुटुंबांना आवाहन केलंय, या भजन संध्येत सहभागी व्हा, भक्तिमय नववर्षाचं स्वागत करा आणि नशामुक्त सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी आपलं योगदान द्या.